विजय महायुतीनं काम केलेलंच आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पाहतो की खूप मोठा विजय धैर्यशील दादांचा झालेला आहे. माननीय देवेंद्रजींचे मी मनापासून आभार मानेन, भारतीय जनता पक्षाचा आभार मानेन की त्यांनी धैर्यशील दादासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि लोकांच्यामध्ये खूप चांगला मेसेज या निमित्ताने गेला की कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने घेत असतात. आणि त्यामुळं आम्ही पहिल्यापासून महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जे लोक सोबत येतील त्यांना सोबत घेऊन नागरिक कोण नाही आलं तरी ही निवडणूक जिंकायचीच आहे या उद्देशानं निवडणूक लढवण्याच्या सूचना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या होत्या. आणि त्या सूचनेचं अनुपालन करून भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं लढला आणि खूप मोठा विजय या निमित्तानं मिळाला. पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी मला सांगली सातारा विधान परिषद लढण्याची संधी दिली. आज फार मोठ्या फरकानं विजय या ठिकाणी माझा झालेला आहे. मी सर्व महायुतीच्या राज्य लेवलच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि ज्यांनी मला हा विक्रमी मतदान विजय केलं ते नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्याशिवाय हा विजय अशक्य नव्हता. सातारा जिल्ह्यातील आमचे सर्व मंत्री, विशेषतः आदरणीय उदयन महाराज, आदरणीय शिवेंद्रबाबा, आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी यांनी माझा विषय सुकर केला. सांगली जिल्ह्यातले पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी, आमदार आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. मी सगळ्यांचा ऋणी आहे आणि नम्रतापूर्वक आम्ही विजय स्वीकारत आहे. सांगली सातारा विधान परिषदेच्या अनुषंगानं काय नेमका विशेष कसा असणार तुमचं काय? नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती आणि सरकार याच्यामधला दुवा म्हणून त्यांच्या काही अडीअडचणी, त्यांचे प्रश्न, विकासात्मक त्यांच्या अडचणी या सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. 32 वर्ष राजकारणात होता, 32 वर्षानंतर तुम्हाला आता तुमच्या निष्ठेचं फळ मिळालं असं म्हणायचं का? हां, 30-32 वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतोय. भारतीय जनता पार्टीनं आणि आमच्या सर्व नेते मंडळींनी मला संधी दिली आणि जे मी काम केलं त्याचं कुठंतरी फळ मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. जिल्ह्यातील सर्व, मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी, त्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती उदयन महाराजांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं माझ्या उमेदवारीसाठी शब्द टाकला होता. आमचे मित्र, आमचे सहकारी सुनील काटकर तात्या हे महाराजांचे निष्ठावान मावळे आहेत, तेही इच्छुक होते आणि मग तरीही महाराजांनी तात्यांना सांगितलं आणि राजकारणामध्ये थोडे पुढं पाठीमागं सरावं लागतं. त्या पद्धतीनं सुनील तात्या मोठ्या मनानं मागं सरले आणि त्यांनीही मला पाठिंबा दिला. महाराजांनी माझं नाव वर कमिटीला दिलं, त्यामुळं माझं नाव जिल्ह्यातून फायनल झालं. त्यांनी त्यांच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये सुद्धा महाराजांनी, शिवेंद्रबाबांनी तसं सांगितलं होतं. एक लक्षात घ्या की ज्या वेळेस निर्णय होतो तो काय माझ्यामुळे होत नाही. जेवढे म्हणून आमदार आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात त्या सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आणि त्यामुळं आज या ठिकाणी माझे अत्यंत जवळचे मित्र आज आमदार म्हणून ते विजयी झाले आणि भरपूर खूप मनापासून आनंद होतो. कारण की केवळ ही आजची मैत्री नाही, मनोजदादा असतील, सुनील असेल, काटकर तात्या असतील, ही सगळे गेले किती 1-2-3 मोजता येत नाही, म्हणजे 20 पेक्षा अधिक जास्त वर्षाचे. कुलदीप असेल ना तर सगळ्यांची, भीमराव काका तर काय सगळ्यांनी ज्येष्ठच आहे. या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला म्हणून आज
माझे मित्र धैर्यशील दादांचा हा विजय झाला. जय विजय होत असतात, पण आज आनंद एवढा वाटतो की आज माझ्या एका मित्राचा त्या पदावर बघताना खूप खूप मनापासून म्हणजे त्या शब्दात वर्णन करू शकत नाही, एवढा आनंद होतो.